नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये गावाकडे आलो की जिकडे तिकडे पापड आणि वाळवण्याचे पदार्थ चालू असतात। तर दिवसभर मुलं खेळून खेळून दमली की काहीतरी खाऊ लागतो, म्हणून त्यांच्यासाठी आज मस्तपैकी शेवपुरी केली। तर माझ्या हातचं स्पेशल काहीतरी खायचं होतं, म्हणून माझ्या मामे बहिणीची मुलं आज घरी आली होती। तर 4 दिवसाच्या सुट्ट्या संपून आम्ही निघालो आता भिवंडीला। तर आवारात भरपूर कढीपत्ता झाला होता, म्हणून आईने मला तो काढून दिला। तर गावाला आल्यानंतर मुलींचा सगळ्यात फेवरेट खाऊ म्हणजे हा मस्का पाव। पावाला बया सकाळी आला की रोज त्याच्याकडून हा मस्का पाव आम्हाला घ्यावाच लागतो। तर सकाळचा चहा नाश्ता करून पटापट तयारी केली आणि लगेचच आम्ही निघालो भिवंडीला। तर आमच्या गावामधून मुंबईला जाण्यासाठी कंपनीची प्रायव्हेट गाडी होती, तर त्या गाडीतून आम्ही निघालो जुईनगरला। जुईनगर वरून आम्हाला ठाणे ट्रेन होती, त्यामुळे मिस्टर आम्हाला तिथे घ्यायला आले, कारण माझ्याकडे बॅगाही भरपूर होत्या आणि दोन दोन मुलींना ट्रेन मध्ये घेऊन जाणं मला पॉसिबल नव्हतं। तर स्टेशनला येऊन आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही ठाणे ट्रेन मध्ये बसलो। ठाण्यावरून आम्ही कल्याणला आलो आणि कल्याणवरून रिक्षा पकडून आम्ही आमच्या घरी निघालो। तर चला मंडळी, गावचे मिनी ब्लॉग आता इथे संपलेले आहेत।